जय महाराज. कसे आहेत सगळे आपले मुलं मुली? मस्त आहेत ना? असंच मस्त राहावा. आता मी भात खाते बघा. लय भूक लागली, सकाळ करून काय नाही खाल्लं. 2-2:30 वाजलेले आहेत. हो हे बघा भात खाते मी. तर काय करायचं, आवडत नाही, जेवणच आवडत नाही मला. असं वाटतंय चटक मटक काहीतरी खावा. म्हणजे तो काय खाऊ बाबा, चटक मटक तेच मला कळा नाही. चटक मटक तरी काय खाऊ हो मी? आणि मला चटक मटक खायला आवडते हो. आता काय बोलू तुम्हाला. आता घेते थोडासा भात. हे बघा थोडाच घेते बघा, एवढाच भात घेतलाय. आणि बघा थोडीशी डाळ घेते. डाळ घेते थोडी. खाऊ वाटत नाही तर काय करायचो. पुरीना जेवण थोडं मोठं बनवलेलं असतं हो. पुरी मलाच खाऊ वाटत नाही, काय करायचं. पुरीला नुसती किरकिर. मला जेवण जात नाही ना म्हणून माझ्या त्याने किरकिर होती बघा. जेवणच जात नाही म्हणून किरकिर होती. जेवणच जात नाही म्हणून किरकिर होती हो. काय करणार तुम्ही सांगा. मग हे बघा एक ताईचं आयडी मोनो झाली बघा. एका ताईची आयडी मोनो झाली. तर तिला बी असं सगळे लई नाव ठेवत होते. त्या ताई म्हणल्या मला पण लई नाव ठेवत होते हो. परी काय माहिती देवाच्या दयाने मी लाईफ देत होते. तर लाईफ मध्ये बी लई माझी वाटोळ केलं म्हणली. आपली एक ताई म्हणल्या लाईफ मध्ये मी माझं लई वाटोळ केलं. म्हणून मी लाईफ नाही एवढी घ्यायचं, कधीतरी घ्यायचं तेव्हा लोक चांगले यायचे. तर मग म्हणली माझं मन झालं. आणि नंतर डॉलर जमा व्हायला वेळ लागला. मग ती म्हणायची काय माहिती होते का नाही, काय माहिती होते का नाही. देवाला उठून रोज हात जोडायची, म्हणायची देवा परमेश्वरा माझं पण हे व्हायला पाहिजे. कुणाला पण वाटतं ना, कुणी पण बघा आशा धरूनच आलेला असते. आधी नाही आशा वाटता हो, नंतर आशा वाटते. आणि तिला नाही का मग ते एवढं कागद येते ना पांढरा, ते कागद आला. एवढी खुश झाली तिचे म्हणजे $100 का काय जमा झाले ना. ते लय खुश झाली. मी म्हणलं बाई माझं पण झालंय, 2 महिने झाले म्हणून माझं पण तसंच होईल. देवा परमेश्वरा माझं पण असंच काहीतरी करे बाबा. मग त्यांचं बघून मॅडमचं बघून मला लई खुशी वाटली. आणि असं वाटलं माझं पण होणार आहे. मग असं वाटतंय की नाही का लाईफ घेतली तर लाईफ मध्येच होतंय ना. म्हणून मी बघा लाईफ घ्यायचा प्रयत्न करते. लेकर वाचून सांगत नाही तो काय करणार हो. मी तरी काय करणार तुम्ही सांगा. माझी परिस्थिती, माझं शिक्षण नाही काय नाही. मी अनाडी पडे आणि मला लई टेन्शन येते. वाचायला येत नाही ना म्हणून. आता वाचणारे आहेत की सगळे घरामध्ये प्रे कुणी सांगत नाही हो. मग मला लई टेन्शन येते बघा, लई टेन्शन येते. आणि लाईफसाठी मी लेकरांना लई किरकिर करते अहो, लई किरकिर करते. काय करू काय नाही. मग मलाच मी माफ करत नाही. उगा रागामध्ये मी काय पण बोलते. लाईफमध्ये पण मी असं काय पण बोलते ना. मला माफ कर जाऊ. भोळी आहे तुमची बहीण आई. मुलींनो माता बहिणीनं मला माफ कर जा. माफ करताना माझं लय भोळं म्हणे हो. मी लय चांगले म्हणायची. चला बघा हे भात आणि डाळ खाते.